राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी संघर्ष न्यूज, लढा बहुजनांच्या हक्कासाठी. सर्वांना जय भीम, जय शिवराय. जो मी टाकलेला आरटी आहे, माहितीच्या अधिकार अन्वय 2005च्या अंतर्गत तुर्भे डम्पिंग विभागाच्या ग्राउंडमध्ये किती पद्धतीचे सीसीटीव्ही फुटेज कॅमेरे लावले होते त्या संदर्भाचा एक मी आरटीआय टाकलेला होता. त्या अनुषंगाने आज माझी पहिली सुनावणी असताना मी आलेली बघितलं. जे टेंडर पास केलेला आहे तो टेंडर आहे 10,65,245 ह्याचा टेंडर आहे आणि त्यांनी सगळं माहिती दिलेली आहे आणि ह्यामध्ये 2 लाखाचा इथे भ्रष्टाचार झालेला आहे. हा भ्रष्टाचार मी संबंधित अधिकाऱ्यांच्या समवेत उघडकीस आणलेला आहे आणि त्याचे सगळे एव्हिडन्स हे माझ्याकडे सध्या आहेत. हे सगळे एव्हिडन्स उपस्थित असताना आज माझी पहिली सुनावणी आहे. तर जे संबंधित अधिकारी आहे, जे हा ऑडिट पास करतात, हा टेंडर पास करतात, तर मग ह्यांच्यावरती कारवाई कशी होणार, कशा पद्धतीने हे जो झालेला 2 लाखाचा भ्रष्टाचार आहे तो भरून कसा निघणार, ह्याची एक पूर्णतः कल्पना मला असं वाटते काहींना माहिती नसेल. म्हणून मी सांगते की हा जो भ्रष्टाचार तुम्ही बघताय महानगरपालिकेमध्ये की किती जास्त पद्धतीचा भ्रष्टाचार चालू आहे. 10 लाखाचे तुम्ही टेंडर पास करताय आणि त्या व्यतिरिक्त ज्यांना एक्सपिरियन्स नाहीये अशा व्यक्तीला महानगरपालिका टेंडर पैसे देऊन हे पास करते. तर मग जनतेच्या हितासाठी आपण सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येत होते. ह्या सीसीटीव्ही कॅमेरेच्या ह्यामध्ये पण टक्केवारीनुसार अधिकाऱ्यांनी पैसे खाल्लेले आहेत आणि ह्या गोष्टीचा आज मी इथे भ्रष्टाचार उघडकीस केला असता संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांना उत्तरे देण्याची टाळाटाळ केलेली आहे. मला सगळ्या गोष्टीची उत्तरं तंतोतंत हवी होती, पण त्यांच्याकडे कुठल्याही प्रश्नांची उत्तरे इथे त्यांना देता येत नाहीयेत. म्हणजे ह्यामध्ये समजून जा की भ्रष्टाचार कशा पद्धतीचा होत आहे आणि कोणत्या पद्धतीने ह्या ठिकाणी टक्केवारीच्या अनुषंगाने इथे भ्रष्टाचार आणि पैसे घेऊन भ्रष्टाचार होत आहे. हे एक उघडकीस आणण्याचा एक भोंगळ कारभार नवी मुंबई महानगरपालिकेचा एक अजून एक भोंगळ कारभार मी उघडकीस आणलेला आहे. सर्वांना जय भीम, जय शिवराय.